आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आत्ताची मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे। सोनम वांगचुक यांना मेदांता रुग्णालयामध्ये हलवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। दिल्ली हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांचे हे पोलिसांना आदेश गेलेले आहेत। मेदांता रुग्णालयाने डॉक्टरांचं विशेष पॅनल बनवावं असं देखील कोर्टाने म्हटलेलं आहे। आणि आता एक महत्त्वाचे आदेश दिल्ली कोर्टाने दिलेले आहेत। सोनम वांगचुक यांना मेदांता रुग्णालयात हलवा असे हे आदेश देण्यात आले। सलग खरं तर आंदोलन करून आणि उपोषण करून त्यांची प्रकृती ही अर्थातच अतिशय नाजूक झालेली होती। या प्रकरणी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, काय अधिक माहिती? बिलकुल सलग 21 दिवस उपवास केला होता आणि त्यामुळे त्यांची प्रकृती जी आहे ती नाजूक झाली होती। त्यानंतर हेल्थ चेकअप केल्यानंतरच त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि तिथे आता सांगण्यात आलेल्या सफदरजंग हॉस्पिटलला ते होते। मेदांता हॉस्पिटलमध्ये त्यांना शिफ्ट करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे। मेदांता हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केल्यानंतर त्यांचे तब्येतीच्या संदर्भामध्ये एखादं पॅनल बनवावं आणि देखरेख करावी अशी सुद्धा सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत। त्याच्यामुळं जरी कालच सांगण्यात आलं होतं सोनम वांगचुक यांच्याकडून की आपलं उपोषण हे सुरूच राहणार आहे आणि थांबवलेलं नाहीये, मात्र त्यानंतर आता कोर्टाने सुद्धा हे सांगितलेले की त्यांच्या म्हणजे तब्येत खालावत आहेत तर तिकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे, मॉनिटरिंग करणं गरजेचं आहे आणि त्यामुळे त्यांना मेदांता इथे हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। मेदांता हे मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल आहे आणि तिथे लवकरात लवकर त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे। नक्की, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोनम वांगचुक यांच्या पत्नीने सुद्धा काही महत्त्वाच्या मागण्या केलेल्या होत्या। अखेर त्या मागण्यांना यश आलंय असं म्हणता येईल का, किंवा इतर जे सर्व आंदोलनकर्ते आहेत त्यांच्या मागण्यांना हे महत्त्वाचं यश म्हणता येईल का? बिलकुल, मागण्यांचं यश तर आहे, मात्र सरकारची सगळ्यात प्राथमिकता जी आहे ती सोनम वांगचुक यांची तब्येत जी आहे ती पूर्ववत व्हावी आणि त्यासाठीच, कारण आतापर्यंत त्यांनी फक्त पाणी घेतलेलं आहे, त्या व्यतिरिक्त अन्न सुद्धा घेतलेलं नाहीये। त्यामुळं त्यांची तब्येत पुन्हा सुरळीत करणं हे प्राधान्य सरकारने दिलेलं आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रामराजे।